नमस्कार. आज आपण एका खूप मूलभूत प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. एक असा प्रश्न जो आपल्या सगळ्यांच्या स्वातंत्र्याशी जोडलेला आहे. कधी विचार केलाय की एखाद्या व्यक्तीला अचानक अटक झाली तर त्या व्यक्तीचे अधिकार काय असतात? हो, हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर नीट समजून घेण्यासाठी चला आपण एक छोटं उदाहरण पाहूया. या उदाहरणावरून या हक्कांचं महत्त्व किती आहे हे अगदी स्पष्ट होईल. चला आपण रमेशच्या गोष्टीने सुरुवात करूया. ही एक अशी परिस्थिती आहे जी कोणासोबतही घडू शकते आणि म्हणूनच याबद्दल माहिती असणं आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. तर गोष्ट अशी आहे, एका रात्री रमेश आपल्या घरी शांतपणे बसलेला असतो आणि अचानक पोलीस येतात आणि त्याला अटक करून घेऊन जातात. आणि इथूनच खऱ्या समस्येला सुरुवात होते. आता इथेच सगळं चुकलं. म्हणजे बघा, दोन मोठ्या चुका झाल्या. एकतर पोलिसांनी रमेशला अटक का केली हेच सांगितलं नाही आणि दुसरं त्याला त्याच्या वकिलाशी संपर्क साधण्याची परवानगीही दिली नाही. हे तर सरळ सरळ त्याच्या अधिकारांचं उल्लंघन होतं. पोलिसांनी केलेली ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर होती. ही रमेशच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होती. पण मग अशा परिस्थितीत संरक्षण काय आहे? आणि इथेच भारतीय संविधानातलं कलम 22 एका ढालीसारखं आपल्या मदतीला येतं. हे कलम अशा मनमानी कारवाईपासून प्रत्येक नागरिकाला संरक्षण देतं. हे कलम आपल्याला अटक झाल्यावर 3 अत्यंत महत्त्वाचे आणि अजिबात नाकारता न येणारे हक्क देतं. चला तर मग पाहूया हे 3 हक्क नेमके कोणते आहेत. ठीक आहे, तर आता आपण या 3 मुख्य हक्कांबद्दल जरा सविस्तरपणे जाणून घेऊया. हे हक्क काय आहेत आणि ते आपल्याला नक्की कसं संरक्षण देतात हे समजून घेऊया. तर हे आहेत ते 3 महत्त्वाचे हक्क. सगळ्यात पहिलं, अटक का केली आहे याची कारणं तात्काळ सांगणं बंधनकारक आहे. दुसरं, आपल्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि त्यांच्यामार्फत आपला बचाव करण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि तिसरं, प्रवासाचा वेळ वगळून 24 तासांच्या आत जवळच्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर करणं अनिवार्य आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाने DK बसू प्रकरणात काही मार्गदर्शक तत्त्व देऊन हे हक्क अजूनच मजबूत केले आहेत, जेणेकरून पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर टाळता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की या हक्कांना एक मोठा अपवाद आहे. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या अटकेसाठी हे नियम सारखेच नसतात. चला पाहूया तो अपवाद नेमका आहे तरी काय. या अपवादाला म्हणतात प्रतिबंधात्मक स्थानबद्धता किंवा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. याचा सोपा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला नाहीये, पण भविष्यात ती व्यक्ती एखादा गंभीर गुन्हा करू शकते या शक्यतेवरून तिला अटक केली जाते. या दोन्ही प्रकारच्या अटकेतला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, सामान्य अटक ही गुन्हा घडल्यानंतर होते आणि तिथे कलम 22 चे तिन्ही हक्क पूर्णपणे लागू होतात. पण प्रतिबंधात्मक स्थानबद्धता ही भविष्यातला गुन्हा रोखण्यासाठी फक्त संशयावरून केली जाते आणि म्हणूनच यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे NSA किंवा UAPA सारख्या विशेष कायद्यांतर्गत वेगळे नियम आणि संरक्षण लागू होतात. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. हे समजून घेऊया की हे सगळे अधिकार आपल्यासाठी आणि एकूणच आपल्या समाजासाठी इतके महत्त्वाचे का आहेत. तर लक्षात ठेवण्यासाठी या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अटकेचं कारण विचारा, वकिलाशी संपर्क साधा आणि 24 तासात न्यायाधीशासमोर हजर होण्याची खात्री करा. हे आपलं मूलभूत संरक्षण आहे, आपली ढाल आहे. आणि हे वाक्य या सगळ्याचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. हे अधिकार फक्त काही कायदेशीर प्रक्रिया नाहीत, तर ते सरकारच्या किंवा प्रशासनाच्या अनिर्बंध शक्तीवर लावलेला एक अंकुश आहेत. जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया. कल्पना करा की जर हे संरक्षण, हे हक्क अस्तित्वातच नसते तर आपल्या समाजाचं काय झालं असतं? आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्याचं काय? याचा विचार नक्की करा.